असा बघण्यासारखा पिक्चर. मस्त मस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो. घरी कोण नाहीये ना म्हणून. आई बाबा रत्नागिरीला गेले बट आज रात को आ जाएंगे डोंट वरी. आणि म्हणून आपण एकटे आहोत घरी आणि आपल्या बरोबर आहे कोण नाही असंच जोक. आज आपण एकटेच आहोत घरी आणि थोडं काम वगैरे करेंगे, थोडं चिल शायद कर पाएंगे पता नाही. पण तसेच जेवण घेऊ आणि जेवायला काय तुम्हाला दाखवतो मी. बोंबिल इज द कार्यक्रम इज द आणि वा 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 वा. ओहो हो हो हो. कोळंबी इज द कार्यक्रम. मी नाही बनवलाय, रिलॅक्स. ये हमारे यहाँ पे जी मावशी येते त्यांनी बनवलं आणि हे पण काहीतरी बाप आयटम आहे. काय आयटम. आई एम एक्सट्रीमली सॉरी. मेरे को ये आइटम पता नहीं है लेकिन मैंने बचपन में खाया. नहीं मैंने ऐसा लगता है कि ये भाकरी के चूरे से बनता है या चपाती के चूरे से बनता है. क्या बोलता है जिससे क्या है. इधर देखो ना जरा, ये तो क्लोजअप से देखो. क्या लगता है क्या है. भाकरी एंड लींबू कार्यक्रम ऑफ कोर्स. लींबू is the Todeshwar. Wow, 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 wow. पुष्पा भाई. पुष्पा वगैरे आलेली आहेत पोरं आणि आता बाप रिव्यू भेटणार आहे आपल्याला पुष्पाचा. अपन भी जाने वाले थे लेकिन कुछ काम की वजह से, वो आपको बाद में समझेगा, वो काम की वजह से नहीं जा पाए. लेकिन बघितला आहे फर्स्ट डे, सेकंड, थर्ड शो. 9च्या आधी उठला छान असतो. अच्छा फर्स्ट शो. सो कैसा था एक्सपीरियंस. भाई क्रेझी. मस्का नाही ऑनेस्ट रिव्ह्यू. ते शिंदे पिढ्या तसा रिव्ह्यू पाहिजे. एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. खूप ऍक्शन आणि फुल क्रेझी. एकतर जरा थोडं तेलुगू मध्ये बघितलं. तेलुगू मध्ये बघितलं. हा भाई. आम्ही फक्त मराठी, बाकी सगळी प्रॉपर तेलुगू वर होती आणि ते फुल फुटत होती, हसत होती. त्याच्यामुळे आम्हाला जास्ती मजा आली. आता आपल्याकडे आहे ऑनेस्ट रिव्ह्यूवर, एकदम ब्रुटल रिव्ह्यूवर येणार. ज्यांनी दिलजीतचे 50 तिकीट तरी मायनस केले असतील त्यांचे रिव्ह्यू बघून लोकांनी, ते आता आपल्याबरोबर आहेत. आणि ते मस्त फिल्म. कुठे असं अति किंवा मजा मसाला. हा मसाला खूप मसाला आहे. फक्त थोडं जरा ते डिफिकल्ट केलं सर टू रीड. की 3 hours 20 minutes चा मूवी आहे. हा हो 200 minutes म्हणजे 180 आणि 20 3 hours 20 minutes. 3 तासचा पिक्चर आहे. 3 तास 200 minutes. बट एकदम टाईट. मस्त नाईसली पॅक. सॉन्ग वगैरे चांगलं. अरे एन्जॉय फिल्म. पुढे 15 तेलुगू पोरं बसली होती, मागे 15 तेलुगू पोरं बसली होती. त्यामुळे आम्हाला पण वाटत होतं की आम्ही तेलुगू आहे. आणि ते एकदम प्रॉपर असं त्यांनी काय केलं की शिट्ट्या बिट्ट्या रावडी पब्लिक एकदम मजा. कडक रे एकदम मजा. कडक. पण खरंच खूपच क्रेझी आहे. बघायलाच पाहिजे. आता हिंदी अजून एकदा बघायची इच्छा आहे. कारण की काही ते लोक ज्याच्यावर हसत ते थोडं मिस झालं. बट ऍक्च्युली जितना मेरे को पता है सीन असा असतो की त्यांचे जोक्स जेव्हा हिंदीमध्ये ट्रान्सलेट होतात ना तेव्हा ते वेगळे करतात काहीतरी. थोडं जवळपास 19-20 ठेवतात ते लोक. 25 छोटे छोटे याच्यावर असं आम्हाला हसायचं होतं का असं. म्हणजे आपल्याला ते बघून रीड करून आणि पटकन बघायला जरा ते थोडं हे होतं. बट भाई आय वुड से जरा KGF 2 पेक्षा पण आवडला. अरे भाई बाप. बघा स्टार्ट पण वेगळा केलाय, मग फुल फिल्म होतो आणि मग एंड पण असा. फाफा पण गेम. फाफा फुल गेम. फाफा नवीन त्याचं सेकंड इनिंग्स चालू झाले ना ऍक्टिंगच्या. तोडतोय तो प्रत्येक फ्रेम मध्ये तोडतो. भलतच काय भलतच केलंय भाई. नेक्स्ट लेवल भलतं केलंय. पण 1 ला टक्कर देणार आहे का असं. हो आहे 100% आहे. यांना असं आहे ना. अरे असं बोलतो. एका गाड्यात तर पुष्पा असं करतो आणि श्रीलीला कोण आहे. नाही श्रीलीला ऍक्ट्रेस आहे ना साऊथची. नाही मला माहित. आणि तिच्या बरोबर एक डान्स आहे. ते आयटम नंबर. अच्छा ते ते आलंय. 23 वर्षाची आहे ती.
त्याच्यामध्ये हा असं करतो आणि ही असं करतो. म्हणजे असा पडणार का विचार. मस्त मस्त. आपल्याला जे वाटतं ना की आता ना हे असं झालं पाहिजे तसंच होतं ना. असा कापतो ना असा मग तो करतो. जाम भारी मस्त. पण लॉजिक यावेळी बेकार एंड झालाय. त्यामुळे अजून 3 साठी तर अजून हे झालंय की आता अरे शिट आता काय होणार आहे. एंड खूपच जरा ह्याच्या बाहेरचा झालाय की म्हणजे असा होईल असं वाटलं नव्हतं. बट जो एंड झाला त्याच्यावरती तर अजून 3 ची तर आता खूप असं झालं की बाई 3 लवकर पाहिजे. आता अजून लागणार आहे पण 2-3 वर्ष. बट बेकार एंड झाला जरा. तू हिंदीमध्ये लास्ट टाइम 1 हिंदीमध्ये बघितलं आणि आता तू हा तेलुगूमध्ये फर्स्ट मूवी आयुष्यात पाहिजे. तर तुला कशात बाप वाटलं म्हणजे एकदम बघायला. जरा तू जसं बोलतो इमोशन्स किंवा त्यांचे असं ते थोडे तोंडातलं किंवा असं पुष्पाचा ओजी आवाज ओजी आवाज ते जरा खरी मजा आहे बघायला. इतक्या सगळ्या सीन मध्ये पण ना त्यांनी तो जे याचा रेड सँडलवूडचा जो सीन आहे तो साईड ट्रॅक नाही केलाय. तो आहे बरोबर आणि त्याच्या अराउंड सगळी स्टोरी व्यवस्थित रिव्हॉल्व्ह होते. व्हेरी नाईस रायटिंग मस्त. आणि म्युझिक तर खतरनाक. लोक शूट तर काय करतो बाप शूट केलाय. आणि एक शॉट साठी असे मोठे वाईड अँगल लावले. ते म्युझिक वगैरे पण बाप असेल ना. थीम सुसाट मस्त खूपच खर्च केला डायरेक्ट दिसतो. हो मजबूत खर्च. आणि ते आधी ऑगस्ट मध्ये होता ना. 15 ऑगस्टला होता. म्हणजे वॉन्टेड टू मेक द फिल्म बेटर म्हणून दे पोस्टपोन द लॉन्च. गुड कॉल नॉट लाईक आदिपुरुष. मी काय बोलतो ते सिग्नेचर मूव्स एवढे बाप टाकलेत ना एक ते ब्रँड करतो ना असं ब्रँड. आणि थोडी जत्रा टाईप कॉमेडी केली याच्यामध्ये. अच्छा म्हणजे जत्रा पिक्चर. हा वाचलास ते त्याच्यामध्ये ना तू पण कर आणि मग असे 4-5 लोक असं. अरे ते काय सीन आहेत रे एक. आणि तो सारखा असं करतो ना ब्रँड बाप. त्याची मी एक गोष्ट काय बघितली माहिती ते तुम्ही पण बघितलं असेल थिएटर मध्ये की त्याच्या टी शर्टवर तो छापा ऑलरेडी असतो. हो हा ना. तो याच्यामध्ये ना तो गाडीवर पण असतो. तो मोठमोठ्या मंत्र्यांना काय काय पाठवतो ना त्याच्यावर पण असतो. ब्रँड लोगो. हा तसं हे झालं की पुष्पा मस्त. तो फर्स्ट ह्याच्यामध्ये एक सीन आहे ना जातो आणि त्याचीच गाडी विकत घेतो आणि येतो. सिमिलर सिक्वेन्स आहे. अब्रारचा भाऊ दाखवलाय ना. अब्रारचा ट्रान्सलेटर अॅनिमल सचदेवा तो आहे त्याच्यामध्ये. अच्छा तो आहे. अरे भाई त्या सीन मध्ये अरे किलर सीन मस्त. डान्स काय करतो अल्लू अर्जुन. श्रीवल्ली आणि ह्याचा दोघांचे 3-4 जे पण डान्स आहेत ना भाई काय म्हणजे डान्स मुवमेंट ऍज अ डान्सर असं आहे. ऍक्टिंग तर बापच आहे पण काय डान्स मूव्ह आहेत भाई. आणि कळतं की केलंय भाई रिअल केलं असं नाही की काय व्हीएफएक्स आणि हे असं काय नाही. व्हीएफएक्स वर डान्स करतच नाही. प्रॉपर नाचलाय भाई. स्टेप्स आणि उडून असे उड्या बिड्या मारून दोघे क्रेझी ना. देवळातला सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये तो देवी सारखा नाचतो भाई. काय नाच. हा देवी ते कपडे साडी वगैरे ट्रेलर मध्ये क्रेज म्हणजे जर तो हे शिकलाय ना एवढं सगळं करायला तर भाई मानला त्याला. म्हणजे हे एफर्ट्स अल्लू अर्जुनचा एफर्ट्स बघायला तर मी परत एकदा जाईल. आता जरा हिंदीमध्ये बघेन. कारण काय एक इंटेन्स सीन असतो ना जेव्हा पण असं असतो तर पटकन असं होतं. सबटायटल कडे लागतो. बहुत ज्यादा काम कर लिया दोस्तों आज. बहुत ही ज्यादा काम कर लिया. इसकी वजह से तो मूवी देखने नहीं गया पुष्पा. तो भाई जरा लाइक शेयर सब्सक्राइब करो ना भाई. तुम्हारे लिए 2 व्लॉग ला रहा हूँ. मतलब ऑफकोर्स वो मेरी गलती है कि तभी नहीं आया. बट वो व्लॉग मैं डिलीट नहीं कर रहा हूँ. वो ला रहा हूँ. ये सेकंड व्लॉग ऑफ द डे है. तो प्लीज जरा लाइक शेयर सब्सक्राइब फटफट कर दो. और जरा 200 के जरा आलो अपन जवळ जरा बचा दो ना. लामले छोबे ओमकार जाने के बाद सीधा अपन बहुत काम कर लिया. भेजा फ्राई हो गया. और वो पीसफुल नींद चाहिए थी आज जो फाइनली मिल गई. अरे nothing to worry about. No calls, no messages. Just put your phone on flight mode or switch it off and just go on a sleep.
हेवन स्लीप लग गई भाई, बहुत अच्छा लगा. जी दुपारची झोप असते ना ती खूप बाब असते भाई. टेल मी इफ यू रिलेट. ती एक मिठी मिठी चांगलं जेवण असं मच्छी वगैरे खाऊन आणि खूप बरं वाटलं. सो पुष्पा अपन देखेंगे. पुष्पा अपन आने के बाद देखेंगे. मम्मी डैडी के साथ जाऊंगा. और मेरा ये ना थोड़ा पर्टिकुलर रहता है कि जैसे मैंने कहा कि उसी लैंग्वेज में देखायची जरा मजा आहे. बघू आता उसी लैंग्वेज में देखेंगे कि नहीं मम्मी डैडी के साथ, बिकॉज उनको तो नहीं समझेगा वो सबटायटल वगैरह वाचायला. मला जमतं, त्यांना नाही जमत. बघू कसं काय देखेंगे. आके अपना भी एक रिव्यू देंगे पुष्पा पे. पर ये पुष्पा का रिव्यू आपको कैसा लगा, ये ब्लॉग आपको कैसा लगा, प्लीज़ मुझे बताइए. सेकंड ब्लॉग ऑफ द डे, फर्स्ट ब्लॉग अगर आपने नहीं देखा तो प्लीज़ जाके देखिए. सुबह ऑलरेडी डाल दिया. 9 बजे शार्प आ रहा है टाइम. शार्पात आला है. हाँ मतलब थोड़ा ऊंच नीच हो गया 10-15 मिनट, लेकिन ठीक है ना भाई, टाइम पे आया ना. अभी अपन फोकस करेंगे 9 बजे शार्प अपलोड करने का. तो कल सुबह भी 9 बजे ब्लॉग आएगा. और अभी दुबई ट्रिप में 2 ब्लॉग्स नहीं आएंगे मेरे, 1-2 ब्लॉग ही पेंडिंग है पुराने वाले. तर ते आपण दुबई ट्रिपवरून आल्यानंतर करू. 1 मिनिट. दुबई आने के बाद पुष्पा देखूंगा. हाँ क्या बोल दिया मैंने तो रिवील कर दिया कि मैं कहाँ जा रहा हूँ. ओके सॉरी मित्रांनो. सो मैं और नील जा रहे हैं दुबई फॉर एन इवेंट. वो इवेंट बहुत बड़ा है, बट उस इवेंट में और एक इवेंट है, और वो अभी मुझे समझ में नहीं आ रहा कि वो इवेंट से बड़ा है क्या. तो वो इवेंट या ये वो इवेंट, इसमें अपन जरा कंफ्यूज है, लेकिन आपको समझ में आ जाएगा. तो परसों से, कल तो ऑफ कोर्स दूसरा व्लॉग आएगा, लेकिन परसों से अपने दुबई के व्लॉग्स आने शुरू हो जाएंगे. और उसके बाद अपने 1-2 चटर-पटर ओल्ड व्लॉग्स बाकी है, तो वो भी मैं डालूंगा. तो प्लीज जरा मोटिवेट वगैरह, जैसे मैंने कहा कि कर दीजिए मुझे 200K हो जाएंगे. तो मत कसं जरा बरं वाटा मैंने जरा काहीतरी असं लगेगा वाह वाह मतलब 200 ब्लॉग्स के पहले अपने हो गए. और डिसेंबर के पहले जर 200K झालं तर बाई काहीतरी बाप अचीवमेंट अशी वाटेल, काहीतरी आपल्याला आयुष्यात काहीतरी बाप होणार आहे. सो या प्लीज सपोर्ट असंच चालू दे. It's gonna be a great trip. You're gonna love it. और बाप एक्सपिरियन्स आपको मिळणे वाला आहे. आणि घरी बसल्या बसल्या बाप एक्सपिरियन्स भेटतात. तुम्हाला काय करायचं तुम्हाला माहिती आहे ना. लाईक शेअर सबस्क्राईब, बिलीव्ह इन मॅजिक अँड हसताना बिस्ताना कसा आडला पुष्पाचा टच.